ಎಜಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇವತ್ತು ಹುಕ್ಕೇರಿ ವಿದ್ಯುತ್ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ತಾಲೂಕಿನ ಮತ್ತಿವಾಡ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿಯ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭ ಜರುಗಿದೆ. ಮತ್ತಿವಾಡ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಬಹುದಿನಗಳ ಬೇಡಿಕೆ ಆಗಿರುವಂತಹ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿಗೆ ಇವತ್ತು ವಿದ್ಯುತ್ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ನಿರ್ದೇಶಕರು ಆದ ಶಶಿರಾಜ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ರಿಬ್ಬನ್ ಕಟ್ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬಳಿಕ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಂದೆ ಮಾತನಾಡಿದ ನಿರ್ದೇಶಕ ಶಶಿರಾಜ ಪಾಟೀಲ, ಕಳೆದ ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿಯಿಂದ ವಂಚಿತ ಇರುವ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ನಾವು ಈಗ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿ ಕಾರ್ಯವನ್ನ ತೀರಾ ವೇಗವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಬರುವ ದಿನದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಯಾವುದಾದ್ರೂ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಇದ್ರೆ ಅವುಗಳನ್ನ ನಾವು 11 ಜನ ನಿರ್ದೇಶಕರು ಸೇರಿ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಬಗೆಹರಿಸುವುದಕ್ಕೆ सिद्धरागिದ್ದೀವಿ ಅಂತ मत्तीवाडी ग्रामस्थರಿಗೆ भरवसे ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे गेली अनेक वर्षे या भागामध्ये विठ्ठल पाटील असू देत, किरण पाटील असू देत, या गावचे सर्व ग्रामस्थ की त्यांना एक की आम्हाला 24 तास लाईट द्यावं म्हणून त्या पद्धतीने आज या ठिकाणी आम्ही 24 तास लाईट देण्याच्या कामाला सुरुवात करून ते पूर्ण होऊन आज या ठिकाणी 24 तास लाईटला प्रारंभ झालेला आहे. गेली अनेक वर्ष आपली सगळ्यांची अपेक्षा होती की आम्हाला 24 तास लाईट द्या, पण काही कारणास्तव गेल्या मला वाटते 66 दिवसामध्ये ग्रामीण विद्युत सहकारीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि 11 संचालक बाहेर पडल्यानंतर आम्ही कुठल्या पद्धतीने आम्ही काम करलो हे तुम्हाला माहीतच आहे. त्यासाठी ॲडिशनल टीसी असतील, निरंतर ज्योती आता परवा मी उद्घाटन समारंभ मी शिंदेवाडीमध्ये जिल्हा पालकमंत्री सन्माननीय सतीशांना जारकुडे यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रारंभ केला. आज आम्हाला कनगला जिल्हा पंचायत मतक्षेत्रामध्ये हरगापूर, सोलापूर, शिंदेवाडी, कनगला, करजगा आणि हे मध्यवडे आणि हडलगा या गावामध्ये 24 तास लाईट देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व आमच्या 11 संचालक मंडळांचे प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्न आता मला वाटते 100% पर्यंत आम्ही त्या कामाचं म्हणजे केलेलं आहे. आज 68 खेड्यामध्ये 1-2 पोल घालून त्या लोकांना निरंतर ज्योतीचं देण्याचं काम आता युद्ध पातळीवर चालू असून ती काम मला वाटतं 8-10 दिवसात पूर्ण होईल. त्याचप्रमाणे परवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ॲडिशनल टीसी तुम्हाला शेतकऱ्यांना सर्वांच्या मोटरी चालू होणार या दृष्टिकोनातून आम्ही ॲडिशनल टीसी तुम्हाला कसं सांगेल त्या पद्धतीने मी दिलेलं आहे. आणि जिथं लोड 100 असेल, परवा तुम्ही पवार टीसीचं एक सांगितला, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला 100चा टीसी या ठिकाणी घातलेला आहे. फक्त आमचं एकच ध्येय आहे, म्हणजे शेकेनसूरला जे 110 स्टेशन होणार आहे ते जर स्टेशन लवकरात लवकर मंजूर करून या लेवल किती लँड परचेज कमिटी डीसीवर परचेस आणि डीसीचं अप्रूव्हल झालं की त्या कामाला नक्की सुरुवात. सुमारे एक स्टेशन करायचं झालं तर 15 कोटी रुपये खर्च आहे. त्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये कुठल्याही परिस्थिती या तुम्हाला व्होल्टेज मिळत नाही असं. ಈ ವೇಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಜಯಗೌಡ ಪಾಟೀಲ, ಮಾಜಿ ಪುರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಮರ ನಲ್ವಡೆ, ಶ್ರೀಕಾಂತ ಹಾತನೂರೆ, ರಾಜೇಂದ್ರ ಪಾಟೀಲ, ಅಭಿಜಿತ್ ಕುರಣಕರ್, ಮಹೇಶ್ ಕುಮಾರ್, ಅಭಿಯಂತರು ಆದ ಕೇಮಲಾಪುರ ಸೇರಿ ಮತ್ತಿವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು, ಗುರು ಹಿರಿಯರು, ಯುವಕರು ಅಪಾರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವಿನಾಯಕ ಭೋಸಲೆ, ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ವೇಳೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ವಾಪಸ್ ತಗೋತೀವಿ. ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅಂತೇಳಿ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರೈತರು ಬೀದಿಗೆ ಬದಲು ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ? ಯಾರು ವೋಟ್ ಹಾಕಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಗ್ಯಾರಂಟಿನೆಲ್ಲ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ಹಾಗೂ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ, ಬೆಳಗಾವಿ, ಬಾಗಲಕೋಟೆ, ಧಾರವಾಡ, ಹಾವೇರಿ, ಗದಗ, ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕ್ಷಣ ಕ್ಷಣದ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಮತ್ತು ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.